मित्रांनो, लॉ सीईटी मध्ये गेल्या एका वर्षातील वेगवेगळ्या टॉपिकवरती आधारित करंट अफेअर्स मधून एमसीक्यू येतात. तर या सिरीज मध्ये आपण तुमच्या एक्झाम पर्यंत होणाऱ्या वेगवेगळ्या महिन्यातील करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित एमसीक्यू डिस्कस करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण मार्च महिन्यामधले करंट अफेअर्स डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, 3 इयरच्या आणि 5 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती 3 ऑगस्ट पासून ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू होत आहे. तर लाईट बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस, त्यासोबतच रेकॉर्डेड लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या प्रिंटेबल पीडीएफ नोट्स, तसेच एक्झामच्या प्रिपरेशनसाठी बूस्टर टेस्ट आणि यासोबतच प्लस बॅच मध्ये तुम्हाला मॉक टेस्ट आणि फिजिकल स्टडी मटेरियल सुद्धा अवेलेबल असणार आहे. तर या बॅचेसला जॉईन करण्यासाठी प्ले स्टोर वरनं ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा. त्यामध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर किंवा 5 इयर सीईटीचा कोर्स सर्च करून तुम्ही जॉईन करू शकता. जर तुम्हाला जॉईनिंग मध्ये काही अडचण येत असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि या कोर्सला जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. हु वॉज अपॉइंटेड प्रेसिडेंट ऑफ जिओ प्लॅटफॉर्म्स टू लीड इट्स इंटरनॅशनल एक्सपान्शन. जिओ प्लॅटफॉर्मच्या आंतरराष्ट्रीय विस्तारासाठी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर 35 वर्षाहून अधिक अनुभव असलेले डॅन बेली लंडन स्थित असून जिओच्या जागतिक विस्ताराचे नेतृत्व ते करणार आहेत. म्हणून डॅन बेली ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हु अज्युम्ड चार्ज ॲज अ चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ गेल इंडिया लिमिटेड ऑन मार्च 1, 2026. तर 1 मार्च 2026 रोजी गेल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालन म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर दीपक गुप्ता यांनी 1 मार्च 2026 रोजी पदभार स्वीकारला. त्यांचा कार्यकाळ हा 28 फेब्रुवारी 2029 पर्यंत राहणार आहे. म्हणून ऑप्शन बी दीपक गुप्ता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which Indian state proposed banning social media use for children below 16 years in budget 2026-27? 2026-27च्या अर्थसंकल्पात 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी प्रस्तावित करणारे राज्य कोणते? तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 2026-27च्या अर्थसंकल्पात हा प्रस्ताव मांडला होता. याचा उद्देश डिजिटल व्यसन व हानिकारक ऑनलाईन सामग्रीपासून मुलांचे संरक्षण करणे असा होता. म्हणून कर्नाटका ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which country will host the Bharat Steel 2026 summit beginning on 16th of April 2026? तर 16 एप्रिल 2026 पासून आयोजित भारत स्टील 2026 परिषद कोणत्या देशात होणार आहे? तर 16 एप्रिल 2026 पासून नवी दिल्ली येथे 2 दिवसीय भारत स्टील 2026 परिषद आयोजित केली होती आणि यामध्ये हरित स्टील व तंत्रज्ञानावरती भर दिला गेला. म्हणून भारत ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ऑन विच डेट इज इंटरनॅशनल वुमन्स डे ऑब्झर्व्ड एव्हरी इयर? आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस महिला सक्षमीकरण, समानता आणि अधिकारांना प्रोत्साहन देते. म्हणून ऑप्शन सी 8 मार्च या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Who was approved by the Reserve Bank of India as an interim CEO of Fino Payments Bank? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फिनो पेमेंट्स बँकच्या अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणास मान्यता दिली? तर आरबीआयने केतन मर्चंट यांची 3 महिन्यांसाठी फिनो पेमेंट्स बँकचे अंतरिम सीईओ म्हणून नियुक्ती मंजूर केली. ते यापूर्वी बँकेचे चीफ फायनान्शियल ऑफिसर होते. ही नियुक्ती एमडी व सीईओ ऋषी गुप्ता यांच्या जीएसटी प्रकरणातील अटकेनंतर करण्यात आली. म्हणून केतन मर्चंट ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which bank launched the specialized Yes Essence Women's Salary Account for working women? कार्यरत महिलांसाठी एस इसेन्स वुमन सॅलरी अकाउंट कोणत्या बँकेने सुरू केले? तर येस बँकने कार्यरत महिलांसाठी एस इसेन्स वुमन सॅलरी अकाउंट सुरू केले. यात पहिल्या वर्षी मोफत लॉकर, 5 लाख टॉपअप आरोग्य विमा, वार्षिक आरोग्य तपासणी आणि एलिजन्स डेबिट कार्डद्वारे कॅशबॅक सुविधा दिली जाते. म्हणून ऑप्शन बी एस बँक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच कंपनी लॉन्च द कॅम्पेन चुनिये भरोसा अपनोसा and appointed पंकज त्रिपाठी as its brand ambassador? चुनिये भरोसा अपनोसा ही मोहीम सुरू करून पंकज त्रिपाठी यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती कोणत्या कंपनीने केली?
तर SBI जनरल इन्शुरन्सने चुनिये भरोसा अपनोसा ही मोहीम सुरू केली आणि पंकज त्रिपाठी यांना ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवडले. त्याच्यामुळे SBI जनरल इन्शुरन्स ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Who became the first Indian economist to receive the University of Chicago Alumni Award for Professional Achievement? University of Chicago Alumni Award for Professional Achievement मिळवणारे पहिले भारतीय अर्थतज्ञ कोण ठरले? तर KV सुब्रमण्यम हे 85 वर्षाच्या इतिहासात हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय अर्थतज्ञ ठरले. ते 2018 ते 2021 या काळात भारताचे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर होते. म्हणून KV सुब्रमण्यम ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इन विच सिटी वॉज द 9th इंटरनॅशनल संताल कॉन्फरन्स अड्रेस्ड बाय प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू हेल्ड ऑन 7 मार्च 2026? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 7 मार्च 2026 रोजी संबोधित केलेली 9वी आंतरराष्ट्रीय संताळ परिषद कोणत्या शहरात झाली? तर 9वी आंतरराष्ट्रीय संताळ परिषद 7 मार्च 2026 रोजी दार्जिलिंग पश्चिम बंगाल येथे झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संताळ हुल 1855, ओल चिकी आणि पंडित रघुनाथ मुर्मू यांच्या योगदानाचा यामध्ये उल्लेख केला. म्हणून दार्जिलिंग ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हाऊ मेनी मेंबर्स आर पार्ट ऑफ द हाय लेवल कमिटी कॉन्स्टिट्यूटेड टू प्रपोज रिफॉर्म्स फॉर अ सेज पॉलिसी? विशेष आर्थिक क्षेत्र धोरणातील सुधारणांसाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीत किती सदस्य आहेत? तर भारत सरकारने सेज ऍक्ट 2005चा आढावा घेऊन सेज 2.0 आराखडा तयार करण्यासाठी 17 सदस्यीय उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. त्यामुळे ऑप्शन ए 17 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हु वॉज अपॉइंटेड ॲज द 55th चीफ जस्टिस ऑफ मद्रास हायकोर्ट इन 2026? 2026 मध्ये मद्रास उच्च न्यायालयाचे 55वे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर न्यायमूर्ती SA धर्माधिकारी यांची 2026 मध्ये मद्रास उच्च न्यायालयाचे 55वे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. त्यांना तमिळनाडूचे राज्यपाल RN रवी यांनी शपथ दिली. म्हणून न्यायमूर्ती SA धर्माधिकारी ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Under which Government of India initiative was NHCX hackathon organized by the National Health Authority? राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने आयोजित केलेला NHCX हॅकथॉन भारत सरकारच्या कोणत्या उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आला? तर NHCX हॅकथॉन हा आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आयोजित करण्यात आला. याचा उद्देश नॅशनल हेल्थ क्लेम्स एक्सचेंज साठी डिजिटल आणि ओपन सोर्स उपाय विकसित करणे हा होता. म्हणून आयुष्यमान भारत डिजिटल मिशन ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. In which city did the Indian Army's Central Command organize its first ever strategic communication conclave on 7 March 2026? भारतीय लष्कराच्या मध्य कमांडने 7 मार्च 2026 रोजी पहिले स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन कॉन्क्लेव्ह कोणत्या शहरात आयोजित केले? तर भारतीय लष्कराच्या सेंट्रल कमांडने 7 मार्च 2026 रोजी लखनौ उत्तर प्रदेश येथे पहिले स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन कॉन्क्लेव्ह आयोजित केले. सुमारे 500 प्रतिनिधींनी यामध्ये सहभाग घेतला होता. म्हणून लखनौ ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. व्हॉट इज इंडियाज ग्लोबल रँक इन अ हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2026 इन टर्म्स ऑफ नंबर्स ऑफ बिलियनियर्स? हुरुम ग्लोबल रिच लिस्ट 2026 नुसार अब्जाधीशांच्या संख्येनुसार भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? तर हुरुम ग्लोबल रिच लिस्ट 2026 नुसार भारतात 308हून अधिक अब्जाधीश आहेत आणि भारत जगात 3ऱ्या क्रमांकावरती आहे. भारतातील अब्जाधीशांची एकत्रित संपत्ती सुमारे 112 लाख कोटी आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 3ऱ्या क्रमांकावर. तर मित्रांनो, हे होते मार्च महिन्यामधील काही महत्त्वाचे करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित MCQs. तर अशाच पद्धतीने लॉ सीईटीचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचे बुक सुद्धा आता Amazonवरती, फ्लिपकार्टवरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहेत. हे बुक्स मराठी आणि इंग्रजी अशा दोन्हीही लँग्वेजेसमध्ये अवेलेबल असून थिअरीच्या बुकमध्ये तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे. तसेच सराव प्रश्नपत्रिकांच्या बुकमध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक
प्रश्नांचा संच दिलेला असून या दोन्ही बुक्समध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन आजच हे बुक्स ऑर्डर करा आणि लॉ सीईटीचं प्रिपरेशन अगदी आत्तापासूनच सुरू करा. सोबतच ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच जी 27 जुलैपासून सुरू होत आहे, त्या बॅचला जॉईन करायला विसरू नका. कारण या बॅचमध्ये अगदी परीक्षेपूर्वी मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे आणि परीक्षेनंतर अगदी ऍडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड केलं जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या बॅचेसला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.